वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे JNM थर्ड इयरच्या व्याख्या। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात जास्त आधी मिळेल। तर सुरू करूया व्हिडिओला। तर पहिली आहे म्हणजे ध्येय म्हणजे टार्गेट। तर अध्ययनाची प्रक्रिया घडताना ध्येय समोर असणे आवश्यक असते। तर अध्ययनाची प्रक्रिया म्हणजेच आपलं टार्गेट काय आहे ते प्रक्रिया घडताना एक ध्येय समोर असणे आवश्यक असते। ध्येय समजले असले की अध्ययन प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने घडून येते। त्यामुळे अध्ययन ही ध्येयानुवृत्ती प्रक्रिया आहे। बरोबर आहे। तर अध्ययन म्हणजे आपले टार्गेट हे डोळ्यासमोर असलेच की अध्ययनाची प्रक्रिया जे काही असते ती सकारात्मक पद्धतीने घडून येते व त्यामुळे अध्ययन ही ध्येयानुवृत्ती प्रक्रिया आहे। नेक्स्ट आहे प्रेरणा। ध्येय साध्य करण्यास विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लागणाऱ्या शक्तीला प्रेरणा असे म्हणतात। आता प्रेरणा म्हणजेच काय, तर एक ध्येय साध्य करण्यास आपल्याला एक ध्येय साध्य पूर्ण करण्याचे आहे, तर विशिष्ट दिशेने त्याला वाटचाल करण्यासाठी लावणाऱ्या ज्या शक्तीला काय म्हणतात, प्रेरणा। आपण ज्या शक्तीला ते पूर्ण करण्याची आपली एक इच्छा असते त्यालाच प्रेरणा असे म्हणतात। नेक्स्ट आहे आवड, अभिरुची। इच्छाशक्ती, आवड व गरज एकमेकांना अनुसरून असतात। इच्छा असेल तर आवड निर्माण होईल। अध्ययनाकरिता गरज असणे म्हणजे फेल्ट नीड महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर आहे समायोजन, ॲडजस्टमेंट। अध्ययन प्रक्रियेत समायोजनाला फार महत्त्वाचे स्थान आहे। तर अध्ययन प्रक्रियेमध्ये समायोजनाला काय तर अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। परिस्थिती मिळजुळते घेऊन अचूक गोष्टी आत्मसात करणे म्हणजे समायोजन होय। तर परिस्थिती मिळजुळून म्हणजे एक अचूक गोष्टीचा आत्मसात करणे म्हणजे समायोजन होय। परिपक्वता मॅच्युरिटी। अध्ययन होण्यासाठी परिपक्वता आवश्यक असते। यात शारीरिक व मानसिक पक्वता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर आहे सवयी, हॅबिट्स। चांगल्या सवयीमुळे वर्तन यंत्रवत घडून लागते। सवयी म्हणजे चांगल्या प्रकारे संपादित झालेल्या कृती होय। आता सवयी म्हणजेच हॅबिट म्हणजे एक चांगल्या सवयीमुळे वर्तन यंत्रवत घडू लागते। त्याच्या सवयी आपल्या शरीराला लागतात आणि चांगल्या प्रकारे संपादित झालेली कृती एक घडून येते। त्याच्यानंतर आहे मर्मदृष्टी, एन्झायटी। म्हणजे अध्ययन प्रक्रियेत मर्मदृष्टी फार अत्यंत महत्त्वाची आहे। प्रश्नाचे मर्म समजणे म्हणजेच मर्मदृष्टी होय। तर अशा प्रकारे हे आपल्या 7 डेफिनेशन या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।